म्हणतंय देत नाही, आरक्षण आमच्या हक्काचं। मनोज दादा तुम आगे बढ़ो। एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा, हम सब जरांगे, हम सब जरांगे। आजची सर्वात मोठी बातमी जिने मुंबई थांबवली आहे, मराठा आरक्षण आंदोलन। मराठा समाजाच्या गर्जनेने आज मुंबईच्या रस्त्यांवर दणदणाट झाला आहे। आपल्या हक्कासाठी लढणारे हजारो मराठा वीर आज रस्त्यावर उतरले आहेत। या आंदोलनाची मशाल हाती घेतली आहे स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी, ज्यांनी मुंबईच्या ऐतिहासिक आझाद मैदानावर आपले अनिश्चितकालीन उपोषण सुरू केले आहे। जरांगे पाटील यांच्या प्रत्येक शब्दांत त्यांच्या इराद्यांची दगडासारखी ताकद दिसून आली। त्यांनी स्पष्ट सांगितले, मी मरायला किंवा गोळी घ्यायला तयार आहे, पण मागे हटायला नाही। त्यांचा हा निर्धार मराठा समाजाच्या अटळ विश्वासाचं प्रतीक ठरत आहे। त्याचबरोबर त्यांनी आपल्या समर्थकांना शांती आणि शिस्त राखण्याचे भावनिक आवाहनही केले। हे त्यांच्या नेतृत्वाची परिपक्वता दाखवते। या ऐतिहासिक आंदोलनात फक्त मुंबई नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक सहभागी झाले आहेत। त्यांच्या सोयीसाठी खांदा कॉलनी, नवीन पनवेल येथील माजी नगरसेवक शिवाजी साहेबराव थोरवे यांनी एक अनोखी मिसाल उभी केली आहे। हजारो लोकांसाठी राहण्याची व झोपण्याची व्यवस्था करून दिली। स्वतः रात्रीभर जागून बस स्थानका आणि रस्त्यांवर फिरत लोकांच्या समस्या जाणून घेतल्या, तत्काळ सोडवणूकही केली। त्यांचा हा प्रयत्न सेवाभाव आणि जनहित याचे अद्वितीय उदाहरण ठरलंय, ज्याबद्दल लोकांनी त्यांचे मनापासून आभार मानले। आज मराठा आंदोलन हे केवळ आरक्षणाची मागणी नाही, तर आत्मसन्मान आणि न्यायाची पुकार बनलंय। आता पाहावे लागेल की या आंदोलनाची ही ठिणगी पुढे काय रूप घेते आणि सरकार यावर कोणते पाऊल उचलते। आम्ही प्रत्येक क्षणाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचवत राहू। बने रहा आमच्या सोबत। माझं नाव महादेव दादासाहेब गांजे आहे। मी गाव वायरा, तालुका आष्टी, जिल्हा बीड येथून आलेलो आहे। मुंबईला मोर्चासाठी आलेलो आहे जरांगे पाटलांच्या। आम्हाला जे गरीब गरजूवंत मराठे आहेत यांना आरक्षण मिळण्याची खूप गरज आहे। त्यासाठी आम्ही सर्वजण जरांगे पाटलांना समर्थन देण्यासाठी आलेलो आहोत। आरक्षण तो जरूर चाहिए। सब जो लोग शिक्षण लेते हैं वो सबको वो जिसको वो जो आदमी पढ़ा है उसको आरक्षण का वो जो महत्व है वो सबको उसको मालूम है। एक एक पॉइंट से बच्चे लोग ये होते हैं। इसके लिए जो आरक्षण है ना वो सबको जरूर चाहिए। क्या इस बार आप लोगों को जीत मिलेगी? यस, पक्का जीत लेके ही जाएंगे हम लोग, उससे वापस जाने वाले नहीं है। भाऊसाहेब जेदे आणि आमचे सकल मराठा बंधू समाजाचे थोरे साहेब त्या साहेब तुम्ही नाही तर हे पण सोबत आहेत। तर आपल्या जे गावाकडून सध्या जी बीड जिल्हा मराठवाड्यामधून जे मराठा बांधव आलेले आहेत तर त्यांचं राहण्याची वगैरे सोय वगैरे हे करण्याचं आम्ही सध्या इथं पनवेलमध्ये स्थायी असल्या कारणाने आम्ही त्यांचं ते काम करत आहोत। तर आमचे हे गावाकडून आलेले खास आमचे बांधव तर यांची सुविधाही आम्ही केलेली आहे। आणि दुसरी गोष्ट ही आरक्षणाचा जो मुद्दा आहे हा विषय असा आहे की हे जो माणूस शिक्षण घेतो किंवा ज्या त्यांच्या मुलांना शिकवण्याचे पाहत आहे ते त्या शिक्षणासाठी जो आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे तो शिक्षणामध्ये फार महत्त्वाचा आहे, बाकी कुठल्याही गोष्टीमध्ये नाही, पण शिक्षणासाठी महत्त्वाचा आहे। आणि त्या विषयाने हे आलेले आहेत आणि आरक्षण घेऊनच जाणार असं आमचंही म्हणणं आहे आणि जरांगे पाटलांचंही तेच म्हणणं आहे। त्यांच्या समर्थनात हे सगळं आमचे बांधव आलेले आहेत आणि त्यांचा आम्हाला पूर्ण सहयोग असून आमचा जरांगे पाटलांना पूर्णपणे सहयोग आहे। एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा, हम सब जरांगे, हम सब जरांगे। सर, माझं नाव अशोक रामप्रकाश पडुळे। मी बीडवरून आलो आहे आणि मुंबईत आलो आहे जरांगे पाटलांच्या आव्हानानुसार। इथं जो आलो तर आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय इथून हलणारच नाही आहेत। 1 महिना लागू, 2 महिने लागू, या किती पण लागू, जोपर्यंत टाईम लागेल तोपर्यंत इथं आम्ही थांबणार। बरं, इथं तुमची आता जी सुविधा केली आहे ते आपल्या मराठा बांधवांनीच केलेली आहे, म्हणजे व्यवस्थित आहे का? सगळं व्यवस्थित। इथून बीडवर निघल्यापासून इथपर्यंत कोणत्याही गोष्टीची कमी आलीच नाही। गाडीचा खर्च असू द्या, गाडी पंक्चर होऊ द्या, कुठंच काही प्रॉब्लेमच आला नाही। अच्छा, म्हणजे सर्व ठिकाणी सपोर्ट करत होते। म्हणजे आपल्याला आता इथून जे आपण गावाकडून जे आलोय जे घेऊन जायचंय ते म्हणजे फक्त आणि फक्त आरक्षण, ओबीसी मधूनच आणि आरक्षणच घेऊन जायचं आणि तेच आपल्या लेकराबाळांच्या
भविष्याच्या शिक्षणाच्या दृष्टीने महत्वाचं आहे. महत्वाचं आहे. एक मराठा, एक मराठा, एक मराठा. मी त्यांना त्यांचा परिचय विचारतो, ते सांगतील ते. हां, तर कृपया तुम्ही तुमचा परिचय द्या. कुणी या, एक समोर या. काय हरकत नाही. हां, मी ऍडव्होकेट श्याम मोरे. आम्ही लातूर जिल्ह्यातून औसा तालुक्यातून याकतपूर गावून आलेलो आहेत. मराठा योद्धा आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांचं हे शेवटचं आंदोलन आहे. त्या आंदोलनाला आम्ही आमचा सहभाग नोंदवण्यासाठी औसा तालुक्यातील याकतपूर गावातून आलेलो आहोत. आणि मराठा आरक्षण जे आहे ते घेतल्याशिवाय जायचं नाही असा आम्ही निर्धार केलेला आहे. दादांचा पण तसाच निर्णय आहे असं दादांचा पण तसाच निर्धार आहे. आणि दादांचं आंदोलन बळकट करण्यासाठी महाराष्ट्रातून प्रत्येक गावातून खेड्यातून जास्तीत जास्त संख्येने लोक सहभागी झालेले आहेत. आणि यावेळी आम्हाला असा विश्वास आहे की आरक्षण हे आम्हाला 100% मिळणारच आहे आणि ते घेतल्याशिवाय आम्ही परत जाणार नाही. भाऊ, हे तुमचं सगळं मला गोष्टी पटल्या, सगळं खरं आहे. आपल्याला आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही असं तुमचं म्हणणं पण आहे. मला ते पटल्या गोष्टी सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. पण त्यातली त्यात आपण आरक्षण घेऊन जाणारच आहोत, जायचंच आहे. मी पण मराठा बांधवच आहे, त्या हिशोबाने बोलतोय असं. हां, तर आत्ता सध्या आपण आता कुठे आहोत आपण? आता सध्या आम्ही मुंबई ते पनवेल बस स्टँड शेजारी थांबलेलो आहोत. हां, तर मराठा बांधव म्हणून आम्ही यांची पुढील सोय सगळे करत आहोत आणि करणारच आहोत. इतर बांधवांची करणार आहोत. हा, आणि साहेब बोलतायत. सध्या आता हे पनवेल बस स्टँड वरती आलेले आहेत. हे लातूर वरनं आलेले आहेत. यांचा टेम्पो ह्या बस स्टँड वरती लागलेला आहे. तरी आम्ही इथल्या असल्यामुळे आम्ही हा जरांगे पाटलांचा फोटो बघून यांना आम्ही विचारणा केली का बाबा आपण बांधव कुठले आहेत काय. त्यांनी लातूरून आलेले आहेत, खूप लांबून आलेले आहेत. तर यांची सोय आपण खंदा कॉलनी येथे करत आहोत. मराठवाड्यामधून जेवढी लोक आलेले आहेत तेवढी जसे जसे आम्हाला भेटतात आम्ही त्याची सोय केलेली आहे. आता आष्टीवरणी देखील एक टेम्पो आलेला आहे. हे बघा, हे आष्टीवरनं आलेले आहेत, त्यांची देखील आम्ही सोय केलेली आहे. हे आमचं कर्तव्य. हा, तर तुमचं आता एक कोण बोलतोय आपलं? आम्ही बीड जिल्हा आष्टी तालुका या नांदा गावातून आलेलो आहेत. सुरतचे कार्यकर्ते आणि नाही, दादांचे कार्यकर्ते, फक्त दादांचे कार्यकर्ते म्हणून एक कट्टर मराठा म्हणून आलेलो आहेत. आणि गेली 70 वर्ष झालं आमची जात हक्काचं आरक्षण असताना सुद्धा कायद्यात आमचे 83 वर मराठा हा ओबीसीत 83 नंबरला जात असताना सुद्धा आम्हाला हे राज्यकर्ते नाकर्ते राज्यकर्ते हे आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण देत नाहीत. आणि 70 वर्षात आम्हाला मनोजदादा सारखा एक मराठा योद्धा, संघर्ष योद्धा आज समाजा जातीसाठी लढतोय. आणि त्याचसाठी अख्खा महाराष्ट्र मराठा हा त्यांच्या मागे खंबीरपणे उभा आहे. मागच्या वेळेस आंदोलन केलं, सरकारने आम्हाला वाशीमधून 2 दिवस वाशीत ठेवलं. वाशीमधून आश्वासन, खोटं आश्वासन देऊन माघारी पाठवलं. पण आता दादाने जो निर्धार केलाय की घेतलं तर आरक्षण घेऊनच माघारी जायचं, त्याशिवाय आम्ही माघारी जाणार नाहीत. आणि तोच सगळ्या मराठा बांधवांचा हा निर्धार आहे. आणि जोपर्यंत आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाहीत. कारण ते आमच्या हक्काचं आहे, आम्ही कोणाचं मागत नाहीत. 300 जरांगे पाटलाचा बाले किल्ला बीड जिल्हा, जरांगे पाटलाचा बाले किल्ला बीड जिल्हा. आणि हे आमचे दाजी नगरसेवक आहेत इथल्या पनवेल मधले, त्यांनी बी खूप म्हणजे मागच्या मोर्चात खूप सहकार्य केलंय जनतेचं, मराठा समाजाचं. आणि आज पण ते पावसामुळं थोडी गैरसोय होत असल्यामुळं त्यांनी आज पण म्हणजे ते रात्रभर इथं पनवेलमध्ये स्टँडवर उभा आहेत. जसे जसे लोक मराठवाड्यातून येते, वरून येते, घाटावरून, त्यांची सगळ्यांची सोय त्यांच्या परीनं जसं जसं होईल त्यांना तसे तसे ते करतायत. आणि 372 जाती आहेत. 372 जाती ओबीसी मध्ये गेल्या. एकाही मराठ्याने 372 जातीला विरोध केला नाही. आणि मग 372 जातीच्या आता का पोटात पोट सुटते? कारण ते आमच्या हक्कात आहे ना. आम्ही कोणाचं मागत नाहीत, आम्ही फक्त आमचं मागतो. आम्ही दुसऱ्याच ताटातलं ओढत नाहीत. आम्ही फक्त आमच्या हक्काचं जे आमच्या ताटात जेवढं आहे तेवढंच आम्ही सरकारला मागतो. आम्ही आणि ते पण दादाच्या म्हणण्यानुसार आपण बोलतो. आपलं काय त्याच्यात सगळं योगदान दादाच आहे. आपण फक्त दादांना पाठिंबा म्हणून, दादांना बळकटी द्यावं म्हणून आपण त्यांच्यासाठी मुंबईला आलोय. तर आम्ही जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही
तोपर्यंत आता मुंबई सोडणार नाहीत, भलं काही झालं तरी हरकत नाही. एक मराठा, लाख मराठा. एक मराठा. सर्व बांधवांचं हेच म्हणणं आहे. एक मिनिट. या ठिकाणी RV9च्या माध्यमातून मी जे लोक मनोजदादा जरांगे पाटलांच्या आंदोलनावर नाव ठेवतात त्यांच्यासाठी एक गोष्ट सांगू इच्छितो की थोरे साहेब, आम्ही इथं पनवेलच्या बस स्टँडला थांबलो असताना आमची कसली राहण्याची सोय नव्हती, पण थोरे साहेब आम्हाला शोधत आले आणि त्यांनी केवळ मनोजदादा जरांगेंचा बॅनर पाहून आणि भगवा झेंडा पाहून आम्हाला राहण्याची सोय केली. तर मला यांना सांगायचं आहे की सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटलांच्या आंदोलनातून आम्ही काय साध्य केलं, तर माझा जो विखुरलेला समाज होता तो मनोजदादा जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे एकत्र आलेला आहे. याच्यापेक्षा म्हणताय देत नाही आरक्षण आमच्या हक्काचं. मनोजदादा तुम आगे बढ़ो, लड़ेंगे जीतेंगे, हम सब लड़ेंगे.